नमस्कार. महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्या म्हणजे इथल्या नद्यांचं जे काही गुंतागुंतीचं जाळं आहे त्याबद्दलच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का, की एकच डोंगर रांग अख्ख्या राज्याच्या पाण्याचं भवितव्य कसं ठरवते? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या एकाच भौगोलिक रचनेकडे लक्ष द्यावं लागेल, ती म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. तर महाराष्ट्राची जीवनरेखा म्हणजे सह्याद्री, यालाच आपण पश्चिम घाट असंही म्हणतो. विचार करा, हा सह्याद्री म्हणजे जणू काही आपल्या राज्याचा एक नैसर्गिक कणाच आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं काम काय, तर तो एका मोठ्या जलविभाजकासारखा उभा आहे. म्हणजे तोच ठरवतो की कोणती नदी पूर्वेकडे जाणार आणि कोणती नदी पश्चिमेकडे. चला तर मग आपण आधी सह्याद्रीच्या पूर्वेकडील बाजूने आपला प्रवास सुरू करूया. या बाजूला आपल्याला दख्खनच्या पठारावरून अगदी आरामात वाहणाऱ्या लांब आणि मोठ्या नद्या पाहायला मिळतात. आता पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे गोदावरी. ही तर महाराष्ट्राची जीवनदायिनीच आहे. तिचा उगम होतो त्र्यंबकेश्वरमध्ये आणि तिथून पुढे फक्त आपल्या महाराष्ट्रातच ती तब्बल 668 किलोमीटरचा प्रवास करते. विचार करा, केवढं मोठं अंतर आहे हे. पण गोदावरी एकटी वाहत नाही. तिचं खोरं खूप मोठं आहे. उत्तरेकडून येणारी प्राणहिता आणि दक्षिणेकडून येणाऱ्या मांजरासारख्या अनेक महत्त्वाच्या उपनद्या तिला येऊन मिळतात. आणि या सगळ्या मिळून एक प्रचंड मोठं जाळं तयार करतात. आता पठारावरचं थोडं दक्षिणेकडे जाऊया. तिथे आपल्याला पूर्वेकडेच वाहणाऱ्या आणखी 2 मोठ्या नद्या भेटतात, त्या म्हणजे भीमा आणि कृष्णा. या दोन्ही नद्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग तयार केला आहे. यातली भीमा नदी जी भीमाशंकरला उगम पावते ती मध्य पठारावर अक्षरशः राज्य करते. महाराष्ट्रातच तिचा प्रवाह 451 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे. भीमा नदीच्या प्रवाहाचं एक खास वैशिष्ट्य आहे बरं का. ती हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या 2 मोठ्या डोंगर रांगांच्या मधून वाहते. आणि याच खोऱ्यात आपल्याला उजनीसारखी अत्यंत महत्त्वाची धरणेही पाहायला मिळतात. आणि मग येते कृष्णा नदी. जरी ती एकूण खूप मोठी असली तरी तिचा महाराष्ट्रातला प्रवास महाबळेश्वरला सुरू होतो आणि तो साधारण 282 किलोमीटरपर्यंत चालतो. त्यानंतर ती पुढे दुसऱ्या राज्यात प्रवेश करते. म्हणजे बघा इथे किती छान फरक दिसतोय. सह्याद्रीमुळे नद्यांच्या जणू 2 वेगवेगळ्या गोष्टी तयार झाल्यात. पूर्वेकडच्या नद्या म्हणजे पठारावरून शांतपणे लांबचा प्रवास करणाऱ्या मॅरेथॉन रनर्स, तर पश्चिमेकडच्या कोकणातल्या नद्या म्हणजे एकदम कमी वेळात वेगाने धावणाऱ्या स्प्रिंटर्स. काय कमाल आहे ना हे. चला आता सह्याद्रीच्या पल्याड दुसऱ्या बाजूला जाऊया. त्या नद्यांना भेटूया ज्या अरबी समुद्राकडे अक्षरशः धाव घेतात. पश्चिमेकडे वाहणारी सगळ्यात महत्त्वाची नदी कोणती, तर ती आहे तापी. तिचा प्रवास खूपच वेगळा आहे, कारण ती सातपुडा आणि सातमाळा अजिंठा या पर्वतरांगांच्या मधल्या एका खचदरीतून वाहते. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तापी नदी जरी 3 राज्यांमधनं वाहत असली तरी तिच्या खोऱ्याचा जवळजवळ 79% भाग हा एकट्या महाराष्ट्रात येतो. हे आकडे खरंच खूप काही सांगून जातात. आता तापीच्या दक्षिणेकडे म्हणजे कोकण किनारपट्टीवर नजर टाकूया. इथे आपल्याला अनेक लहान पण खूप वेगवान आणि तीव्र उतारावरून वाहणाऱ्या नद्या दिसतात. त्या सह्याद्रीतून उगम पावतात आणि थेट समुद्राला जाऊन मिळतात. चला आता आपण आपल्या राज्याच्या अगदी पूर्वेकडील टोकाकडे म्हणजेच विदर्भाकडे वळूया. विदर्भाची स्वतःची अशी एक वेगळी नदी प्रणाली आहे आणि ती प्रामुख्याने दक्षिणेकडे वाहते. विदर्भ समजून घेण्यासाठी प्राणहिता नदीला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. गंमत म्हणजे ही नदी उगमाच्या ठिकाणी एकटी नाहीये, तर पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या 3 मोठ्या नद्या एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात. हा आलेख बघा. यावरून या 3 नद्यांची ताकद लक्षात येते. प्राणहिता नदीला पाणी पुरवणाऱ्या नद्यांमध्ये पूर्वेकडे वाहणारी पैनगंगा सर्वात लांब आहे. मग तिला वर्धा आणि वैनगंगा या दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या येऊन मिळतात. आणि या प्रत्येक नदीवर मोठी धरणं आहेत, जसं की पैनगंगेवर इसापूर आणि वर्धेवर अप्पर वर्धा. हे सगळं जाळं एकत्र येऊन गोदावरी नदीचं एक महत्त्वाचं उपखोरं बनतं, जे गोदावरीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी पुरवतं. तर मग ह्या सगळ्या माहितीमधून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे बघा, जर ह्या सगळ्या नद्यांचा प्रवाह आपण एका नकाशावर डोळ्यासमोर आणला ना, तर हे सगळं चित्र एकदम स्पष्ट होऊन जातं. मग काहीच अवघड वाटत नाही.
हा सगळा गुंतागुंतीचा नकाशा समजून घेणं ही तर पहिली पायरी झाली. पण ह्यामुळे खूप मोठा प्रश्नही निर्माण होतो. बदलत्या हवामानामुळे आपल्या राज्याच्या या जीवनवाहिन्यांचं, या मौल्यवान जलसंपत्तीचं भविष्य काय असेल?